वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, रुपाली ताई चाकणकर माजी महिला आयोग अध्यक्ष यांची एक पोस्ट वाचली। त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे तब्बल अशोक खरात ही जी व्यक्ती आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या प्रकरणातील संशयित आणि त्याच्यासोबत त्यांना गुरु मानल्यामुळे त्या संशयाच्या घेऱ्यामध्ये होत्या। त्यांना चौकशीला बोलवलं नाही, त्यांना नोटीस पाठवलं नाही, अजूनही प्रश्नचिन्ह आहे, काहीच स्पष्टीकरण स्पष्ट मिळत नाही आहे। परंतु त्यांची आता एक पोस्ट वाचली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की तर्क त्यांच्याबद्दल लावला जातो आहे आणि सुरज कथा सांगितल्या जात आहेत। तर रुपाली ताई, जनता जी आहे ना, हे पब्लिक सब कुछ जानती है। जनता काही धोत्रावर इन करत नाही आहे, जनतेला सगळ्या गोष्टी कळतात। तुमच्या स्वतःचे कॉल रेकॉर्ड्स बाहेर आलेले आहेत, तुमचे फोटो बाहेर आलेले आहेत। नक्कीच तुम्हाला तपास यंत्रणा किंवा असा कोण व्यक्ती आहे जो तुम्हाला या सगळ्या चौकशीच्या फेऱ्यातून वाचवत आहे हे आता जनतेला सुद्धा समजलं पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीची पारदर्शकता असली पाहिजे। तुमचे बँक अकाउंट्स आहेत, तुमचे एवढे सगळे पुरावे आहेत, तुमचे कॉल रेकॉर्ड्स आहेत, तरी सुद्धा तुमचं असं म्हणणं की सुरज कथा आहेत, भंपक कथा आहेत आणि तुम्हाला बदनाम केलं जातं। तुम्हाला म्हणजे तुमच्यावर बदनामीसाठी हे सगळे षडयंत्र रचले आहे, तुमच्यासोबत राजकारण केलं जातं। एक मात्र खरी गोष्ट आहे की फक्त जे व्हिडिओज आहेत आणि जे काही कॉल रेकॉर्ड्स आहेत ते फक्त महिला म्हणून फक्त तुमचेच जनतेसमोर आलेले आहेत, परंतु ह्याच्या पाठीमागे जे काही ह्याच्यामध्ये सहभागी आहेत, अशोक खरात प्रकरण हे पूर्णपणे महिलांच्या अस्मितेचा, महिलांची सुरक्षा, त्यांच्या आत्मसन्मानाचा, स्वाभिमानाचा झालेला आहे। आणि असं असताना सुद्धा ह्या सगळ्या चौकशीमधून फक्त रुपाली चाकणकर यांचं नाव येत आहे, परंतु ह्याच्या पाठीमागे आणखीन जे पण काही मोठे मोठे मासे आहेत, मंत्री असतील, काही अधिकारी असतील, त्यांची नावं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या समोर येत आहेत, परंतु त्यांची चौकशी होत नाही। किंबहुना रुपाली चाकणकर यांची सुद्धा चौकशी होत नाहीये ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं। सर्वसामान्य लोकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा चौकशीला बोलवतात, त्याची चौकशी करतात, त्यांच्यावर कारवाई करतात। परंतु एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये सुद्धा अजूनही ज्या पद्धतीनं म्हणजे जनतेसमोर पुरावे येत आहेत, जनतेसमोर सगळ्या गोष्टी येत आहेत, परंतु पोलीस प्रशासन, चौकशी यंत्रणा यांच्या समोर पुरावे जात नसतील का? तर यांच्याकडे पण पुरावे जात असतील, परंतु ह्याच्या पाठीमागे जे पण कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या याच्यामध्ये सहभागी आहेत, हे मोठे मासे आहेत, ते मग राजकारणी असतील, अधिकारी असतील, त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे। फक्त रुपालीताई चाकणकर यांचं नाव घेतलं जात आहे ही खरी गोष्ट आहे, परंतु रुपालीताई चाकणकर